नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरती सुंदर अशा मराठी चारोळ्या बघणार आहोत। या चारोळ्यांचा उपयोग तुम्ही तुमच्या भाषणामध्ये तसेच निबंधामध्ये करून ते अधिकच आकर्षक बनवू शकता। तर चला मग सुरुवात करूयात। पहिली चारोळी आहे, सागराचे पाणी कधी आटणार नाही, सागराचे पाणी कधी आटणार नाही, अण्णाभाऊ तुमची आठवण, अण्णाभाऊ तुमची आठवण कधीच मिटणार नाही, कधीच मिटणार नाही। दुसरी चारोळी आहे, समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान, लोककलेतून केले त्यांनी जनमनाचे पुनर्निर्माण, जनमनाचे पुनर्निर्माण। तिसरी चारोळी आहे, जन्मले ऑगस्ट महिन्यात थोर असे समाजसुधारक, अण्णाभाऊ साठे नाव त्यांचे, लोकशाहीर आणि लेखक, लोकशाहीर आणि लेखक। चौथी चारोळी आहे, अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती, अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे शब्दरूपी तलवार होती, भल्या भल्यास घाम फोडणारी तिला धार होती, शासनकर्त्यास पण त्यांच्या लेखणीचा धाक होता, नेता आमचा लाखात एक नाही तर करोडोत एक होता, नेता आमचा लाखात एक नाही तर करोडोत एक होता। पाचवी चारोळी आहे, दीनदुबळ्यांचे दुःख साहित्यात मांडले, न्याय हक्कासाठी ते राजकर्त्यास भांडले, गोरगरिबांचा अण्णाभाऊ बनले आवाज, त्यांच्यामुळेच आला हा सोन्याचा दिन आज, सहावी चारोळी आहे, साधी राहणी उच्च विचारसरणी, साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे, असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। सातवी चारोळी आहे, साहित्यातून ज्यांनी उंचावली उपेक्षितांची मान, त्या अण्णाभाऊंनी मिळवला रशियात ही सन्मान, आठवी चारोळी आहे, शब्दकला बहरून आली, मुखी वेदना बोलकी झाली, अण्णाभाऊ तुमच्या लेखणीने दुःखाची पौर्णिमा झाली। नववी चारोळी आहे, अण्णाभाऊ जेव्हा लिहू लागले दुःख आतून फुलाया लागले, तळहातांच्या रेषावर नाही, तळहातांच्या भेगांवर भविष्य दिसू लागले, आणि शेवटची म्हणजे 10वी चारोळी आहे, नाटक शाहिरी पोवाडा रशियात तो पहा नेला, शिवराय परदेशी पहिल्यांदा हा लोकशाहीर घेऊन गेला। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।